नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 6:15 वाजलेत आणि मी आहे आपल्या कोकणातल्या गावी संगमेश्वरमध्ये. कशा सर्व येतात ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. तर संध्याकाळची वेळ आहे, मस्त सनसेट दिसतो आहे समोर, बघताय का? खूप सुंदर असं वातावरण झालं आहे. सूर्यास्ताचा टायमिंग आहे आणि संध्याकाळच्या अशा वातावरणात आहे ना, खूप भारी वाटतं. गावाकडे एक वेगळीच असं म्हणजे वातावरण असतं, एक वेगळीच ऊर्जा असते यावेळेस. हे बघा, जबरदस्त असा सूर्यास्ताची वेळ. आणि आपण असं वरती राहतो, त्यामुळं मग इथून जो सूर्यास्त दिसतो ना, तो अप्रतिम. आपल्या घराच्या वरूनसुद्धा खूप अप्रतिम वाटतो. आता मी खालच्या मळीमध्ये आहे, कारण चाललो आहे मी जरा शेतामध्ये. झालं असं की शेतामध्ये आपली कोकम लावलेली बघा. एका बाजूला कोकम अशी सिंगल आलेत आणि काही ठिकाणी मी काय केलेलं, 10-12 बिया अशा एकत्र टाकलेल्या. त्या बिया एकत्र टाकल्याने ते एकदम आले आणि ते काय प्रॉपर वाढत नाहीत. त्यातल्या 2 ठिकाणाची त्या रोपं मेली, पण बाकीच्या आहेत. त्याला सकाळी चांगलं मातीने असं गोळाकार केलं आहे. त्यात थोडं पाणी टाकूया. पाणी टाकलं की ते हळूहळू जगतील. काहीतरी सरपटलं माहिती नाही. या बाजूस इकडे आहे ना, 5 ठिकाणी कोकम होती बघा. इकडची कोकम आहेत ना, ती सकाळी बघितली तर पूर्ण मेलेत. पण या बाजूचे आहेत ना, त्याला थोडंसं आपण मातीने हे केलं आहे, जेणेकरून पाणी चांगल्या प्रकारे तिथे राहील. कारण पाणी टाकत होतो आपण, ते पाणी जात होतं प्रॉपर बाजूला, त्याला पाणी काय चांगलं मिळत नव्हतं. त्या कारणाने असं जरा केलं आहे. म्हणजे काही रोपं तशी पण मेलेत, पण ठीक आहे, जे आहेत ते तरी प्रॉपर जगतील. हे बघा, इकडच्यात आहेत ही रोपं, अजून चांगले आहेत प्रॉपर एकदम. तर म्हटलं जरा मातीने केलं की कसं पाणी बघा असं बाहेर नाही जाते. पाणी टाकत होतो आपण, पण ते पाणी असं बाजूला जायचं. आता असं हे केल्यामुळं पाणी राहील आणि जी काय आहेत ती तरी जगतील थोडीफार. ॲक्च्युली काय झालं, एकदम टाकल्यामुळं ती भरपूरच आली. तर अशी कोकम आहेत, झुपक्याने टाकल्यामुळं थोडंसं त्रासदायक आहेत, पण ठीक आहे, जगतील ती जगतील. आणि या बाजूला इकडे बघताय कलमाची झाडं आहेत आपली 2, इथे एक आणि ते समोर एक. या बाजूला इकडे गवती चहाची पण चांगलं आहे. याला काही जास्त पाणी लागत नाही. ॲक्च्युली ह्याची शेती वगैरे चांगल्या प्रकारे केली जाते, कारण पाणी जास्त काही लागत नाही, ते आपोआप वाढत जाते. आणि बाजूला अशी ही नारळी आहेत. हे बघा, नारळीची झाडं भरपूर आहेत. 6-7 नारळीची झाडं आहेत, 6 आहेत टोटल. हे बघा, त्यांना चांगली डिरी वगैरे येते. पाणी कसं आहे, एक दिवस आड करून आपण ह्याला पाणी घालत असतो, म्हणजे आई पाणी घालत असते. इकडे हे तुरीचं झाड पण आहे. उद्या बहुतेक आपण ह्याची भाजी करणार आहे. तुरी चांगल्या आहेत, एकदम टपोरे तुरी आहेत, तर ह्याची भाजी उद्या करू. आणि या बाजूला मी तुम्हाला म्हणत होतो ना सिंगल, तर हे बघा, इथं झुपक्याने आहेत. इथं पण तसं करायला पाहिजे मातीचं. इथे झुपक्याने आहेत आणि या बाजूने इकडे या सिंगल आलेत. ह्या बघा, दिसल्या का? भरपूर आलेत. सिंगल बरेचसे आहेत. तशी ही कोकमची झाडं आपली हळूहळू तयार होत आहेत. झाडं लावायला काय नाही, जगवता आली पाहिजेत. आता आपले ते बऱ्यापैकी झाडं जगत आहेत आईच्या कृपेमुळं. आई कशी पाणी घालत असते सकाळचं, म्हणजे एक दिवस आड करून का होईना पाणी घालत असते. सपाटच पण काही जाणं नाही झालं आहे. इकडची कलमं पण छान झालेत. काजू आई बोलते एवढे लागला नाही, काय माहिती. तुरा तर भरपूर आला होता, पण पाहिजेत तसे काय काजू लागलाही नाही वाटतं. उद्या बघूया, जर वेळ मिळाला ना सकाळचं एखादा फेरफटका मारेन तिकडे. चला, जरा शेतामध्ये गेलेलो तर तिकडे थोडी डागडुजी केलेली आहे, बघूया. कोकमची झाडं ॲक्च्युली वाचवायची आहेत आपल्याला. आणि सूर्यदेव आता निघाले, एकदम एवढीशी दिसतात आता, कारण खूप डोंगर आहेत मध्ये. खूप डोंगराच्या पलीकडे आपल्याला सूर्यास्त बघता येतो आणि सुंदर असा सूर्यास्त आपल्याला रोजच्या रोज आपल्या घराच्या इथून पाहता येतो समोर. एकदा का वरचं झालं ना आपलं, की वरती संध्याकाळी चहा वगैरे पिण्यामध्ये वेगळीच मजा आहे. चहा आणि गरमागरम नाश्ता, कांदाभजी टाईपचा नाश्ता, खूप मजा येईल. पावसामध्ये सुद्धा तसंच आहे. पावसामध्ये पण पाऊस जरी किती पडत असेल तर वरती छतावरती बसायचं नाश्ता करत आणि पाऊस बघायचं.
समोरच्या व्हॅलीमध्ये आहे ना आपल्याला मस्त असा नजारा बघायला मिळतो पावसाळ्यामध्ये. तर चला आता मी चाललो आहे जरा गोधडीत. ॲक्च्युली आलो आहे गावाकडे, तर काकीकडे काय जाणं झालं नाही आहे. जरा काकीकडे पण जाऊया आणि चहा वगैरे पिऊया जरा काकीच्या हातचा मस्त मसाला चहा. तात्या पण मगाशी आलेत, पाणी घालत होतो आता तेव्हा तात्या आलेत, कारण त्यांचं पेंटिंगचं काम चालू असतं सध्या. मला वाटतं कारबटल्या ठिकाणी चालू आहे, तर त्यांना पण भेटू जरा. समोरचं इकडचं काजू बघताय भरपूर लागला आहे. आपण तुरे ज्याप्रमाणे आलेले ना तेवढा काजू लागले नाहीत, कारण मध्ये ना पाऊस पडल्यामुळं बऱ्याचसा तुरा काळपट पडला आणि तो काय धरला नाही. पण याच्या बिया अजूनपर्यंत तरी धरत आहेत, मोठ्या नाही झाल्यात अजून, वेळ जाईल. पण तुरा भरपूर आहे. आणि इकडे हा जो पट्टा आहे हा गोधडीतला पट्टा. गोधडीत साधारण एक 4-5 घरं आहेत गोधडीतली, तशी बघ ही 2 पकडली तर 6-7 घरं आहेत गोधडीमध्ये. तर या भागाला गोधडी असं म्हटलं जातं. गंग्या पाम्याचं घर समोर बघताय, तिकडे संजूचं घर, इकडे गंग्या पाम्याचं घर, आणि खाली तिकडे बने आणि बागवे. ओके काय करताय? चला काकीकडचा चहा प्यायला या, मस्त मसाला चहा. आणि हे घर बघता हे सत्याचं घर. तर सत्या पण मध्ये आलेलं, सत्याने ते दोघंजण होते, अंगणाची वगैरे साफसफाई करून गेलेत. त्यांच्या पण घराचं प्लास्टरचं काम चालू आहे. त्याला घरी नाही यायचं आहे माऊ. काय काय कॅमेरा बघ. ए बाहेर काय आता संध्याकाळ झाली, घरात चल. तुझं काय मग ते पण येईल, चल घरात. कोण झालं? चला मंडळी, संध्याकाळ झाले आणि काकीकडून आलो. तर उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे मुंबईला. तर थोडेसे डांबे काढतो आहे, शेवग्याच्या शेंगा. तर शेवग्या शेंगा काढल्या की कसं उद्या जरा न्यायला पण बऱ्या पडतील. आहेत सगळ्या वरवर, हे बघा दिसतंय का, वरवर शेंगा आहेत. जेवढ्या जवळजवळ आहेत त्या काढता येतील तेवढ्या काढूया. कशा एकदम जून झाले की मग त्या प्रॉपर खाता येत नाहीत, खाणारे खातात तसं नाही असं नाही. चला मंडळी, शेंगा काढून झाल्यात. या बघा आज भरपूर शेंगा काढल्यात, कारण 1-2 ठिकाणी द्यायच्या आहेत. गावाला पण काही जण विकत पण नेतात, तर त्या द्यायच्या पण आहेत. आणि बाकी अजून 1-2 जणांना द्यायच्या आहेत. तर अशा या शेवग्याच्या शेंगा इकडे पण आहेत. ह्या इकडे पण आहेत बघा, ह्या वनगाडीत थोड्या द्यायच्या आहेत, चाकरमाने आलेत त्यांना. चला मंडळी, शेंगा काढून झाल्यात. आणि ॲक्च्युली चाकरमाने आता गावाला यायला लागलेत, तर काही जणं मग विकत घेतात. आता गावची जी लोकं आहेत त्या गावच्या लोकांना तरी आपल्याला द्यावे लागतात, कारण आईची म्हणजे त्या लेवलला देवाणघेवाण चालते. आणि बाकीचे मग समजदार आहेत ते काही जणं मग विकत घेतात. तर मार्केटला समजा 100ला 2 असतील, तर गावाला मग जे विकत घेतले जातात ना डांबे, त्याचं शक्यतो 3 किंवा 4 दिले जातात होलसेल भावामध्ये. तर असे बरेचसे जातात. म्हणजे नाही करून या शेवग्याच्या झाडावर आहे ना 500-1000 रुपये वगैरे दरवर्षी निघतात. बाकी तर आम्ही बरेचसे जे डांबे आहेत ते देण्याघेण्यातच जातात, कारण भरपूर नातेवाईक आहेत. गाववाले सगळे नातेवाईकच आहेत. तर शेंगा आपल्या गावभर तशा इकडे तिकडे जात असतात, आणि कोणी विकत जर घेतल्या तर विकत जात असतात. अशा मिक्स सगळं आपलं शेवग्याचं झाड चालतं. काजूच्या बिया आपण विकायचो नाही. काजूच्या ज्या काय बिया यायच्या त्या फोडल्यानंतर मग मोठी बहीण, छोटी बहीण, मयुरीच्या माहेरी, आणि मग अशा सगळ्या डिस्ट्रीब्यूट व्हायच्या. कसं आहे म्हणजे आपलं एखादं झाड असलं की त्या झाडाची फळं सगळीकडे पोचतात, म्हणजे मग कोणाकडे मागावं लागत नाही. तसं आपलं हे शेवग्याचं झाड, खास आठवण म्हणजे लॉकडाऊनमध्ये 2021 दुसरं लॉकडाऊन. त्या दुसरं लॉकडाऊनमध्ये मयुरी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच गावी आली होती. आणि त्यावेळेस काय झालं, चक्रीवादळ आलेलं गावाला.
तर ताराताईचा शेवगा आहे तो शेवगा तुटल्यानंतर आईने एक फांद आणलेली, तर मग मयुरीच्या हातून आपण ती लावली होती. तर तो शेवग्याचं झाड मस्त असं झालं आहे. काजूच्या झाडाची जी आठवण होती ना, तो काजूचं झाड मोठ्या बहिणीने लावलेला तिच्या हातातून, तर ते काजूचं झाड पण मस्त झालं होतं. तशा काही आठवणी असतात आणि बऱ्याचशा शेवग्याच्या शेंगा लागतात. अजून नाही करून आहे ना, साधारण 20-25 दिवस झाले आपण या शेवग्याच्या शेंगा खातो आहे आणि बऱ्याचशा शेंगा आपण दिल्यासुद्धा इकडे तिकडे. आता मार्केटला जाऊन विकण्या इतक्या राहतच नाहीत, कारण काही जणं घेऊन जातात विकत आणि मग काही जण आपण इकडे तिकडे देवाणघेवाण असते, त्यामुळं मग विकायचा बाहेर मार्केटला जाऊन प्रश्नच येत नाही. अजून पण फुलं येत आहेत, ही बघा फुलं येत आहेत. म्हणजे या शेंगा जोपर्यंत फुलं येतात तोपर्यंत शेंगा लागतच राहणार. तर होळी तर क्रॉस होईल, होळीनंतर साधारण 10-15 दिवस आपल्याला शेंगा बहुतेक खायला मिळतील, त्याच्यानंतर शेंगा संपतील. काही शेवग्याची झाडं आहेत ना डबल लागतात. आपला हा शेवगा एकदाच लागतो, म्हणजे जो जानेवारीत लागतो तो साधारण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने आपल्याला शेवग्याच्या शेंगा खायला मिळतात. काकीकडून घरी येता सूर्यास्त पण झाला आहे बघा. पूर्ण सूर्यास्त झाला आणि घरी येऊन म्हटलं जरा शेंगा काढतो, कारण जेव्हा मला न्यायच्याच आहेत उद्या आणि बाकीची आई म्हणाली जरा अजून कोणाकोणाला द्यायचे आहेत, तर म्हटलं शेंगा काढून घेतो. तर आलेल्या शेंगा काढल्या आणि गावाकडचं हे सुंदर असं वातावरण, हे बघा संध्याकाळचा जो टायमिंग असतो ना, खूप भारी वाटतं गावाला, अप्रतिम. काही मंडळी कमेंट्स येतात की त्या दिवशी आलेलं की आता काकडी पुराण संपलं, शेंगा पुराण चालू झालं. तर त्यांना मी सांगू इच्छितो, जर तुम्हाला गाव नसेल तर कदाचित गावाची तुम्हाला ती किंमतही नसेल, गावचं महत्त्वही नसेल आणि गावाला काय चालतं ते माहितीही नसेल. कारण काय होतं, आपल्या ज्या व्हिडिओज आहेत या लाईफस्टाईल व्हिडिओ आहेत, म्हणजे जे काय माझ्या जीवनात घडतं, बेसिकली आपण ट्रॅव्हल करतो, कुठे फिरतो, तर हे सगळं आपण दाखवत असतो. कौटुंबिक व्हिडिओ मी करत नाही, म्हणजे एकदम पर्सनल लाईफ मी कधी डिटेलिंगमध्ये सांगत बसत नाही. आपली ही एक बेसिक लाईफस्टाईल असते, ट्रॅव्हल आणि कोकणातल्या व्हिडिओ असं आपलं चॅनल आहे आणि त्या चॅनल रिलेटेड आपल्या व्हिडिओ असतात. गावाला जरी आलो आपण तरी गावच्या रेसिपीज, गावचे धबधबे, गावचे नदी, गावची मासेमारी, खेकडे, गावचं जीवन, गावच्या माणसांशी बोलणं, त्याच्यानंतर शेती, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि ट्रॅव्हल करतो ते ऑब्वियसली आहे, ट्रॅव्हलिंगची जेवढी माहिती, पर्यटन स्थळं असू देत, बसबद्दल माहिती, ट्रेनबद्दल माहिती, या सगळ्या डिटेल्स आपण देत असतो. मग जसा सीझन असतो त्या सीझन वाईज तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार, एवढं नक्की. जसं की आत्ता हे शेवग्याचं झाड लागलं आहे, तर माझ्या ज्या गावच्या व्हिडिओ असतात तर एक दिवस आड करून तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचा उल्लेख मिळणार. कारण कसं असतं, आता रोजच आमच्याकडे डाळ जेव्हा बनते त्या डाळीमध्ये, मग ती तिखट डाळ असो, गोडी डाळ असो, किंवा एखादी मच्छीचं वगैरे जेवण जरी असलं तरी आम्ही शेवग्याच्या शेंगांचा वापर करतो. त्यामुळं मग शेवग्याच्या शेंगा असं व्हिडिओमध्ये येणं शक्यच आहे, कारण तो सीझन असतो. आता एकदा का मार्च मिड झाला किंवा मार्च संपला की शेवग्याच्या शेंगा संपल्या की त्याच्यानंतर पुढच्या वर्षी डायरेक्ट जानेवारीमध्ये त्या लागणार, तेव्हाच कुठेतरी त्याचा उल्लेख होईल, त्याच्यावर त्याचा उल्लेख होणार नाही. त्यामुळं मग जो सीझनच्या गोष्टी असतात त्या सीझन वाईज त्या गोष्टीचा उल्लेख होणार, एवढं नक्की आहे. आता आंबे लागतील, तर आंबे लागल्यानंतर मे महिन्यापर्यंत आंब्याचा उल्लेख असणारच आपल्या व्हिडिओमध्ये. कारण आता कच्च्या कैऱ्या, जसं की कच्च्या कैऱ्यांचा उल्लेख तुम्ही आता गेले मला वाटतं महिनाभरात 2-3 व्हिडिओमध्ये तरी बघितला असेल. तर ह्या सगळ्या सिजनल गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गावाकडे मिळतात, अनुभवायला मिळतात, त्याचं महत्त्व असतं, त्यामुळं त्या गोष्टी येणार. त्यामुळं काही जण आहेत ते अशा प्रकारे कमेंट करतात, त्याला आपले सबस्क्रायबर काही जण रिप्लाय देतात, पण माहिती नाही त्यांना काय मिळतं काय नाही. पण हे पुराण वगैरे नाही आहे, ह्या सगळ्या गावाकडच्या गोष्टी आहेत, त्यात मजा घ्या. आवडत नसेल तर थोडा वेळ ती व्हिडिओ पॉज करून टाका, ती व्हिडिओ बघू नका. पण हे गावचं महत्त्व समजून घ्या, तेव्हा तुम्हाला त्या व्हिडिओचं महत्त्व कळेल. आज मंडळी काकीकडे गेलो, तिकडे जरा भेटून आलो, कारण एवढे दिवस गावाला होतो पण काकीकडे काय जाणंच होत नव्हतं. तिलाही भेटलो, कारण आता उद्या मुंबईला जाणार आहे. परत आपण येणार आहे होळीसाठी. आता होळी सण म्हटलं की कोकणवासियांसाठी खास मोठा सण असतो. सर्व शहराच्या शहरं खाली होतात, म्हणजे मुंबई पुणे खास करून. मुंबई पुण्यामध्ये चाकरमानी म्हणजे जो नोकरी करणारा वर्ग आहे कोकणवासी, तर तो आपोआप त्याची पावलं
गावाकडे वळतात आणि मग गाव भरलं जातं. आत्ता ह्या ट्रिपमध्ये जर बघितलं ना तर गावाला मुलं कमी आहेत, पण आत्ता जेव्हा आपण परत येऊ होळीसाठी तेव्हा गाव भरलेलं असेल आणि एक वेगळंच वातावरण असतं. गणपती बाप्पाकडे आणि आई वाघजाई देवीकडे नेहमी प्रार्थना असते की असंच गाव नेहमी भरलेलं असू देत. प्रत्येकाचा पोटापाण्याचा प्रश्न म्हणून माणूस गाव सोडतो आणि शहरात जातो आणि त्याच्यानंतर मग जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा प्रत्येकजण गावाला येत असतो. मग होळी आणि गणपती तर हक्काने येतात. त्याच्यानंतर कोणाचं लग्न असेल, कोणा काही कार्यक्रम असेल, गोंधळ असेल, वाडीची पूजा असेल, त्यावेळेस मग जसं जसं जमतं तसं प्रत्येकजण गावाला येत असतो. त्यामुळेच मगाशी म्हटलं, ज्याला गाव आहे ना, ज्याला गावाचं महत्त्व कळतं त्याला माझ्या व्हिडिओ बघून मजा येणार. ज्याला गावाचं महत्त्वच कळत नाही तो कदाचित माझ्या व्हिडिओने बोर पण होत असेल, मला नाही माहिती. पण जे काय माझ्यासोबत सबस्क्रायबर अजूनपर्यंत आहेत ते कदाचित याच कारणाने आहेत, कारण गावच्या गोष्टी पाहायला मिळतात, गावच्या गोष्टीचा अनुभव येतो. गावाला नेमकी मजा काय असते. ॲक्च्युली झालं आहे काय, एक वेळ होती आमचं लहानपण पकडलं 7वीपर्यंतचं शिक्षण आमचं गावात होतं. 1ली ते 7वी शाळा आहे. तर त्याच्यानंतर काहीजणं मुंबईला जातात, काहीजणं शिकत नाहीत किंवा काहीजणं मग संगमेश्वरला स्कूलला जायचे. बऱ्याच वेळा काय व्हायचं की काहीजणं शिक्षण पुढे कंटिन्यू नाही करायचे. 2008पर्यंत पण अशी परिस्थिती होती. पण गावाला मुलं भरपूर होती. आमचा 10वीचा पट पण मला वाटतं 70-75च्या आसपास होता. त्यामुळं मुलं असायची, मजा करायची. गावाला मोबाईल नव्हता मेन तर त्या 2008पर्यंत पण आहे ना. 2008ला आमच्याकडे तो टिकटॉकवाला नोकियाचा मोबाईल आलेला, ज्याच्यामध्ये स्नेकवाला जो गेम होता. मोबाईल नव्हते त्यामुळं मुलं सगळी मोकळी होती. गावाला आमचं काम असायचं, सुट्टी मिळाली की ओढ्यावर जायचं, नदीवर जायचं, क्रिकेट खेळायचं किंवा छोट्या मोठ्या पार्ट्या करायचं. हे लहानपणापासून आमचं शेड्यूल असायचं. पण काळांतराने काय झालं, आपण इंटरनेटच्या युगामध्ये आलो. इंटरनेटच्या जाळ्यामध्ये माणूस अडकला आणि मंडळी जे मित्र असं कट्ट्यावरती बसायचे ते हळूहळू कमी झाले. मोबाईलच त्यांचा मित्र झाला. मोबाईलच्या दुनियेमध्येच प्रत्येकजण विसरून गेला आणि त्याच्यानंतर झालं असं की हळूहळू गाव पण लोक सोडायला लागली. कारण जशी इंटरनेटची दुनिया वाढली तसं लोकांना वाटायला लागलं की शहरामध्ये सगळं काही आहे. आणि पहिलं काय असायचं की एक माणूस कमवायचा आणि गावाला बाकीचे खायचे आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह व्हायचा. पण आता तसं नाही. आता प्रत्येकजण स्वावलंबी झाला. जिथे स्वावलंबी झाला तिथेच गाव खाली झालं. कारण मग प्रत्येकजण कमावतो आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने आपलं जीवन व्यतीत करतो आहे. त्यामुळं मग हळूहळू गावाचं महत्त्व कमी होत गेलं आणि मग प्रत्येकजण शहरात जायला लागला. जिथे 50-60 पट होता 7वीचा, तो पट आत्ता आमच्या गावी किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये 5-6-7 वर गेला आहे. म्हणजे एवढी तफावत आली. त्याची कारणं हीच आहेत की गावाला स्थानिक असे जे तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग गावाला उरला नाही आहे. त्यामुळं मग आपल्या व्हिडिओतून बऱ्याच वेळा हेच सांगण्यात येतं की ती मजा होती ती गावाला अजूनही आहे. पण फक्त एवढंच की गावाला माणूसच उरला नाही आहे. म्हणजे काय गावाची अशी परिस्थिती येते. आमच्या गावाच्या शेजारी एक गाव आहे, त्या गावात तर माणूस मेला तर 4 जण न्यायला माणसं नाही. जेव्हा पाहुणे येणार किंवा मुंबईतून चाकरमानी येणार तेव्हा स्मशानात नेलं जातं. म्हणजे अशी परिस्थिती बिकट आहे. त्यामुळेच आपल्या गावच्या व्हिडिओज असतात. गावाचं महत्त्व, गावची एन्जॉयमेंट किंवा गावाबद्दल असणारं प्रेम, गावच्या लोकांसोबत गावच्या मातीबद्दलचं सगळं हे प्रेम असतं. आणि या गावच्या व्हिडिओज करून मला खूप मस्त वाटतं. आणि गावाबद्दल लोकांशी अजून कसं कनेक्ट होता येईल याबद्दल थोडंफार माहिती असते. बऱ्याच वेळा मी सांगत असतो, हे गावचं घर, चुलीवरचा स्वयंपाक, आईच्या हातचं जेवण, ह्या सगळ्या सध्या गोष्टी पैशाने मिळतात. म्हणजे चुलीवरचं जेवण, मातीचं घर, हे सगळे कॉन्सेप्ट आलेत, कमर्शियल कॉन्सेप्ट आलेत. हे सगळं गावी जगता येतं, निवांत जगता येतं. बऱ्याच वेळा मी सांगत असतो, आपण पिकनिकला जातो, फिरायला नक्कीच आयुष्यात फिरणं खूप महत्त्वाचं आहे. पण त्या फिरण्यामध्ये गावाला पण कुठेतरी जागा असू दे. फक्त होळी गणपती किंवा कोणाचं लग्न म्हणजे गाव नव्हे. गावाला असंच या ना निवांत. शनिवार रविवार जसं कुठेतरी पिकनिकला आपण जातो तसं गावाला या, मस्त वाटेल, छान वाटेल. कारण आपण जेव्हा कोणाच्या लग्नाला किंवा होळी आणि गणपतीमध्ये येतो ना, तेव्हा आपण आपल्या सणामध्ये किंवा त्या माहोलमध्ये खूप बिझी असतो. स्वतःसाठी आपल्याला टाईम नसतो. पण असं जर तुम्ही मधल्या वेळेत आलात तर तुम्हाला कळेल की
गाव खूप सुंदर आहे. गावात फिरता येतं. आता अशी एक वेळ येते ना, फणस पिकलेले असतात पण फणस खायला कोण नाही. आंबे पिकलेले असतात पण आंबे खायला कोण नाही. कारण एक वेळ येते तेव्हा सगळेच गावाला असतात आणि त्याच्यानंतर एकदा का मेमध्ये सगळे मुंबईला गेले की गावाला कोणीच नसतं परत. अशा सगळ्या गोष्टी आहेत मंडळी. असो, काळोख खूप होतो आहे. आपल्या या ट्रिपमध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी झाल्यात. खूप फिरलो. आईसोबत एक ट्रिप झाली, त्याच्यानंतर गावचा फेरफटका झाला, आपला प्रचितगड मोहीम झाली, या सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि त्याच्यानंतर आत्ता परतीचा प्रवास आपला उद्या सकाळी असणार आहे. तर आज आपल्या शेवग्याच्या शेंगा वगैरे काढल्यात. गावात थोडं फिरलो, काकीकडे पण जाऊन आलो. असो म्हणजे बोलता बोलता काळोख झाला. तर कधी कधी अशा कमेंट्स वगैरे येतात ना उलट्या सुलट्या, तेव्हा खवळतं. कारण होतं काय मंडळी की कधीच मी अतिपणा दाखवत नाही आपल्या व्हिडिओमध्ये. गावाबद्दल प्रेम किंवा गावचं महत्त्व, गावच्या जमिनी विकू नका, अशा प्रकारच्याच गोष्टी असतात. काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये पण जर कोण बोलत असेल की हे असं का ते तसं का, तर मग त्याला कदाचित गावचं महत्त्व नसेल. असो, चला म्हणजे काळोख झाला आहे. आता थोडी आवरावर करायची. आज एडिटिंग पण पेंडिंग आहे. उद्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवायची पण आहे. आणि सकाळी उठून परत आपल्याला उद्या 9ची ट्रेन आहे, ती ट्रेन पकडून मुंबईला पण जायचं. असं सगळं करायचं आहे. तर चला, तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या. गावाकडे या लाईट्स वगैरे असण्याचं कारण म्हणजे गावाला बिबट्यांचं प्रमाण खूप झालं आहे. त्यामुळे अशा लाईट्स पाठीपुढे भरपूर आहेत. 2-2 लाईट्स लावलेल्या आहेत, तर उजेड एकदम चांगला पसरतो.